नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजची माहिती आहे स्त्रियांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी. प्रत्येक महिलेने या 5 सवयी अंगीकाराव्यात. नमस्कार मित्रांनो, प्रत्येक स्त्री आपल्या घराची, मुलांची, आई वडिलांची आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत असते. पण या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये ती अनेकदा स्वतःची काळजी घेणं विसरते. लक्षात ठेवा, स्वतः निरोगी असाल तरच तुम्ही इतरांची चांगली काळजी घेऊ शकता. म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक महिलेने स्वतःसाठी अंगीकाराव्यात अशा 5 महत्त्वाच्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली सवय म्हणजेच संतुलित आणि वेळेवरती आहार घेणं. अनेक महिला घरातील सगळ्यांना जेवण वाढतात आणि शेवटी स्वतः जेवतात. कधीकधी जेवणही चुकवत असतात, पण शरीराला आवश्यक पोषण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आहारात फळं, भाज्या, कडधान्य, प्रथिने आणि पुरेसं पाणी ह्याचा समावेश करा. दुसरी सवय म्हणजेच पुरेशी झोप घेणं. काम कितीही असलं तरीही रोज 7 ते 9 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. चांगली झोप शरीराला विश्रांती देण्यास आणि मानसिक ताजेपणा टिकविण्यास मदत करते. तिसरी सवय म्हणजेच रोज थोडा व्यायाम किंवा चालणं. दररोज 30 मिनिटं चालणं, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते. व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी नसून संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. चौथी सवय म्हणजेच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं. दिवसभरातील काही मिनिटं स्वतःसाठी काढा. पुस्तकं वाचा, संगीत ऐका, ध्यान करा किंवा तुम्हाला आनंद देणारी कोणतीही गोष्ट करा. सततचा ताण आणि चिंता ह्याकडे दुर्लक्ष करू नका. 5वी सवय म्हणजेच नियमित आरोग्य तपासणी करणं. अनेक महिला त्रास सहन करत राहतात, पण डॉक्टरांकडे जाणं पुढे ढकलतात. मात्र वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं आणि कोणतीही समस्या असल्यास लवकर सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा नाहीये, उलट ती स्वतःबद्दलची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि शांत मन असेल तरच आपण आयुष्यातील प्रत्येक भूमिका आनंदाने पार पाडू शकतो. आजचा विचार आपला हा आहे, स्वतःवर प्रेम करा, कारण तुमच्या आरोग्यापेक्षा मौल्यवान दुसरी कोणतीही गोष्ट नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.